सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील एशियन गॅस एजन्सीच्या वितरण प्रणालीमधील ढिम्म कारभारामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गॅस सिलेंडरचे बुकिंग करूनही 15 दिवस सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्राहकांच्या म्हणण्यानुसार बुकिंग झाल्यानंतरही वेळेवर गॅस पुरवठा केला जात नाही. काही ग्राहकांनी सिलेंडरचा परस्पर विक्रीसाठी वापर होत असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. गेल्या काही महिन्यातील गॅस तुटवड्याचे कारण आता संपुष्टात आले असतानाही एजन्सीच्या कारभारात कोणताही बदल झालेला नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. याबाबत अनेक वेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. अखेर ग्राहकांनी आक्रमक भूमिका घेत कारवाईचा इशारा दिल्यानंतर एजन्सीकडून प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. मात्र वेळेवर गॅस सिलेंडर मिळावा आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. 20 रुपए लेते, किधर 20 लेते किधर 30 लेते, वो भी इंक्लूड करो. अभी 950 रहते तो 970 रुपए लेते. 2000 की चिल्लर नहीं बोलते, ऐसा नहीं लेते. नहीं तो देना बोलो. और तुम हमेशा टाकी वजन करो. वो न्यू छोड़ो, अभी नहीं, इनका काम है कि साथ में काटा लाना है, अपने सामने रख के वजन करके देना है. ये रूल में है. तो इनको जो है ना वो भी नहीं करते. उसमें 4 किलो तकरार करने से इनके 11 टाकियां इसमें सदर बाजार में अभी भी 11 टाकियां और इनकी गाड़ी जब्त करे सो है. मैं तकरार करे बात और जो है ना वैध मापन अधिकारी लाके वहाँ वजन करे सो है. घर में हम ले रहे थे. हाँ माँ के लिए रहते. उनको बोलने का जितना बोलो उतना पैसा दे दो. वो भी है. और उनको ये भी बोलो वजन करने का. सर इनका भी वीडियो चल. हाँ आप उनको घर में ये बोलो काटा लाओ. उनका काम है वो काटा लाना, उन्हें लाना, काटा लाना, वजन करके अपने सामने दिखाना और देना. और जितना बिल है उतने ही पैसे लेना. एक 5 रुपए भी ज्यादा मांगे तो सीधा तकरार करो तुम. अभी ये देखो आप सब जन तकरार है ना, सीधा एक एप्लीकेशन दो. तुमको 2 दिन में लाना है, ऐसा रूल है. हो सर रूल किती दिवसात तुम्ही पोहोचवायचं आहे नंबर लावल्यावर. रूल मध्ये जे आहे ते सांगा. तुम्ही कधी पाठवता ते नको. रूल मध्ये 72 तास आहे. 72 तास आहे सर. तुम्ही किती आता मी 17 तारखेला लावलेले 13 दिवस झाले. किती तास उठून गेले तुम्ही का पुरवठा केला नाही. लोडचा प्रॉब्लेम तुम्हाला झेपत नसेल तर तुम्ही एजन्सी चालवता कशाला. ते मालक तेच तुम्ही की अकाउंट मला काय करायचं इथं मला थांबून घ्या येतील त्यांना. किती वेळ थांबत. आता हे बाई माणसं हे माणसं हे सगळे कामगार लोक किती वेळ थांबणार. हे बघा हे आजी बघा. हे बघा हे बाई माणूस आता हे इथपर्यंत आल्यावर तुमचं वेळेवर तुम्ही गॅस पाठवल्यावर हेच उत्तर देता तुम्ही. त्यांचं काय इन्व्हिटेशन घेऊन आता मला द्या. तुम्हाला बोलले की घ्या म्हणून घ्या, वाचून घ्या, मला पोच द्या म्हणले ना, द्या ते पोच. म्हणजे मला तुमचं उत्तर नाही आलं तरी मलाही जाता येते ना. विषय काय सांगू. गॅस पुरवठा सतत वेळेवर करीत नसल्याबाबत तक्रारांचं. गणेश को फोन చేసి చెప్పు ఆ పైసలు కరెక్ట్గా తీసుకున్నాడు నేను సరే కంప్లీట్ చేసుకుంటాను. ఫస్ట్ చెప్పు ఇస్తే ఇయ్య టాకెళ్ళి కూడా దగ్గర ఓకే. पहिला फोन చేసి माहिती ఒకటి ఆడవतर నేను ఇప్పుడు होतो आपण నాకు పని. ओके सर. किती दिवस झाले साहेब तुमची पाठवते तिने गॅस. 17 तारखेला नंबर लावलाय आणि 17 तारखेलाच पावती निघालेली आहे. हा आणि रोज उद्या म्हणतात. आज किती तारीख आहे. आज काय 30 तारीख आहे. 30 बरोबर. म्हणजे 13-14 दिवस झाले मग अजून तुम्हाला गॅस पाठवले नाही. बरोबर आहे का साहेब. काय नाव आपलं. नमस्कार मी शाहिद हरकारे. मी सध्या एशियन गॅस एजन्सीमध्ये आलो यांच्या ऑफिसमध्ये. त्यांना मी एक अर्ज आणून दिलो. हा पुरवठा वेळेवर कधीच करत नाही. मी यांच्या विरोधात तक्रार केली होती कारण यांच्या टाक्यामध्ये गॅस 3 किलो 4 किलो कमी यायचं आणि हे गॅस चोरी करायचे. तर मी पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार केली होती आणि त्या हिशोबाने पोलिसांनी यांच्यावर कारवाई करत यांचे 11 टाक्या जप्त केले होते आणि यांची जे मालवाहतूक गाडी होती ज्यामध्ये टाक्या यायची हे जप्त केले होते. तेव्हापासून आत्तापर्यंत हे सारखा मला त्रास देत आहेत. मी सारखा एजन्सीमध्ये येतो, यांनी माझी दखल घेत नाही. मला अरे रवीची भाषा करतात.
मी तुला काय करायचं कर असं म्हणतात. आता मी हे ऍप्लिकेशन त्यांना रिसर लिहून आणलो, तक्रार ज्यांना दिलो, तर हे म्हणतात आम्ही घेत नाही, तुम्हाला काय करायचंय ते करा. आणि म्हणतात की मॅनेजर नाहीये, मॅनेजर जेवायला गेला. आत्ता वाजलेत बघा 4:10 आणि हे म्हणतायत की मॅनेजर आत्ता जेवायला गेलेला आहे. दुपारी 3ला आले तरी मॅनेजर जेवायला गेलेला असतो. आता यांचे ओनर आहेत, हे ऐकून सरळ चाललेत बघा, कारमध्ये बसलेले आहेत, ह्यांना हे ऐकून सरळ चाललेत. हा, तर हे जे आहेत ना, माझी अजिबात तक्रार घेत नाही आणि कुणालाही वेळेवर गॅस देत नाही. आणि यांच्या टाक्यामध्ये सारखा 2-3 किलो 4 किलो कधी कधी 5 किलो गॅस कमी असतो, हे वजन करून ग्राहकांना देत नाही. आता मी अजून एकदा परत एकदा यांच्याकडे ऍप्लिकेशन घेऊन तुमच्या समोर जात आहे, हे घेतात का नाही तुम्ही परत एकदा बघा. सर हे ऍप्लिकेशन या सर जरा एक मिनिट सर, हे ऍप्लिकेशन तुम्ही घेणार आहेत का नाही? साहेब मॅनेजर होते, नाही घेतात. आता मी अर्धा तास झाले, मी थांबलो, तुम्ही नाही फक्त तुम्ही वेळ बघा. हा? 10 मिनिटं झाले. तुम्ही 5 मिनिट मध्ये होते साहेब, तुम्ही 5 काय मिनिट म्हणताय, मध्ये 5 येणार मिनिटात म्हणतो. बोलवतो. आता म्हणतायत ते नाहीये, जेवायला गेले. तुम्ही फक्त मला हे सांगा, हे तुम्ही घेणार साहेब का त्याचा नाही? माझा काही संबंध नाहीये, ते मॅनेजर साहेब बघून घेते, ते माझा काही हा, संबंध नाहीये. तुमचे मॅनेजर वेळेवर राहत नाही का इथं? राहतात की तुम्ही यापूर्वीही तुमचे मॅनेजर नव्हते. 2 वाजता आल्यावर तुम्ही जेवायचा टाइम सांगितले होते आणि आत्ताही तुम्ही असं म्हणताय. आणि आता तुम्ही सभ्यतेने माझ्याशी बोलताय. जेव्हा रेकॉर्डिंग चालू नसते तुम्ही अरे राणीची भाषा 2 वाजता करता. पाठवलेलं नाहीये. मला स्वतः पाठवला गेल्या वेळेस तुमची सीसीटीव्ही फुटेज काढा, त्यावेळेस पण मॅनेजर तुमचे उपलब्ध नव्हते. आम्ही एक तुमचे सिंगल गेल्या जेवण वेळेस करता, सीसीटीव्ही फुटेज काढा तुम्ही. सिंगल माणूस जेवण करतो, एक माणूस बसलेला असतो, हा. उठून जात नाही, सिस्टम कंटिन्यू चालू असतं. मग त्यांना ऑफिस बंद करत मग नाहीये. तुमचे सीसीटीव्ही फुटेज काढा ना. गेल्या वेळेस मी आलेला 2 वाजता मॅनेजर तुमचे नव्हते. मॅनेजर असतं नाहीये, मला कसं हा? सांगा तुम्हाला दाखवून देईल. मालक असताना या, मॅनेजर असताना या, मग तुमचं त्यांचं हा हो, 4-4:15 आम्ही घंटे नाही फक्त का स्टॉप जेवायचं आहे. मला हे सांगा. फोन लावून द्या, फोन लावून द्या. नंबर सांगा. मी लावून द्या, तिने बोलते. हा मी रेकॉर्डिंग करतो. हा, नंबर काय द्या. बोलतात? नाही, मी माझ्या मला माझं सांगा, मी जातो ऑफिसांकडे जातो. परत 5 मिनिट, पहिल्याही 5 मिनिट. तुम्हाला जेवायला घरी जायचं आहे का? इथं तुमच्या वेळ सोडून जेवायला घरी जायचं अथॉरिटी आहे का सांगा मला. हो साहेब, तुम्हाला जेवायला घरी जायचं अथॉरिटी आहे? हो, आम्ही इथे गोगड डब्याने निघतो. हा, मग त्यांचं काही काम नाही. तुमच्या वेळेवर तुम्ही तर राहणार का नाही हा? त्यांचं बँकेचं काम असतं, त्यांचं कामं वेगळं असतं. म्हणजे तुमच्या ऑफिस काय मला तुम्ही बँकेचे काम करता? मग बँकेचं काम कुठून येतं? तीन पण असतातच की इथं. अहो, मी 2 वाजता आल्यावर पण नव्हते तुम्ही. काढा की मग सीसीटीव्ही फुटेज काढा की गेल्या तुम्हाला बोललोच नाही, तुम्ही मला का बोलले नाही? हा. मी यापूर्वी तक्रार केलो नाही का? कधी मी होतो- माझ्याकडे मी व्हिडिओ होतो- रेकॉर्डिंग दाखवू. मी इथं होतो. मी सांगा अहो, मी व्हिडिओ तर कामाला रेकॉर्डिंग लागून 3 महिने झाले नाही. मी मॅनेजरचे पण. मी कामाला लागून 3 महिने झाले नाही, तुम्ही मला म्हणता. मी 2.5 महिन्यापूर्वीचे हा तुम्ही होता. माझ्याकडे रेकॉर्ड आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेले आहे मी. हे माझी तक्रार घेत नाहीये, दाखवा सर. ऍप्लिकेशन घेत नाहीये. यांचं उत्तर आहे तुम्ही जे करू शकता ते करा. मॅनेजर आमच्या मी असं जागेवर बोललेलं नाहीये, नाहीये. जागेवर मॅनेजर ठीक नाहीये. आहे. मॅनेजर 4:15 वाजता जेवायला गेला आणि तो घरी जेवायला गेलेला आहे असं ते म्हणताय. तुमचे मॅनेजर घरी, बोललेलंच नाहीये. मग मॅनेजर इथं काय? कुठे गेले? जेवायला गेले म्हणून म्हणले नाही तुम्ही घरी? काय जेवण केलं म्हणून म्हणलं, हा. तुम्ही काय म्हणता? मी तुम्हाला